हरी हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता सुख झाले साजनी सुख झाले साजनी तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा साजनी सुख झाले Hare
विठ्ठल तुहा विठ्ठल सर्व सुखाचे आगर 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 परम सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर अपर कुमादेवी वर अपर कुमा देवी वार तो हा विठ्ठल परवा विठ्ठल परवा देवी वार देवी वार विठ्ठल परवा विठ्ठल जय जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय पुसावे से हेचे वाटे जे जे भेटे तयाशी जे जे भेटे तयासी जे जे भेटे तयाशी पुसावे से वाटे जय भेट तयासी जय भेट तयासी जय भेट तयासी पुसावे से हेचे वाटे जे जे भेटे तयासी जे जे भेटे तयासी जे जे भेटे तयासी पुसावे से वाटे जय भेट तयासी जय भेट तयासी जय भेट तयासी देव कृपा करिला मज देव कृपा करिला मला कृपा करिला मज देव कृपा करिला मला देव कृपा करिला मज काय लाज राखील काय लाज राखील काय लाज राखील देव कृपा करिला मला काय लाज राखील काय लाज राखील काय लाज राखील अवघियाचा विसर झाला हा राहिला उद्योग हा राहिला उद्योग हा राहिला उद्योग अवघियाचा विसर झाला हा राहिला उद्योग हा राहिला उद्योग हा राहिला उद्योग देव कृपा करिला मन देव कृपा करिला मला देव कृपा करिला देव कृपा करिला मला देव कृपा करिला मन काय
लाज राखील काय लाज राखील काय लाज राखील तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेचा कोण भेटे सांगेचा कोण भेटे सांगेचा तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेचा कोण भेटे सांगेचा तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेचा कोण भेटे सांगेचा कोण भेटे सांगेचा तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेचा कोण भेटे सांगेचा कोण भेटे सांगेचा देव कृपा करील मज करीला देव कृपा करील मज देव कृपा करील मज काय लाज राखील काय लाज राखील काय लाज राखील देव कृपा करील मग काय लाज राखील काय लाज राखील काय लाज राखील कुमाई विठोबार पुसावेसे हेची वाटे पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील अवघियाचा विसर झाला अवघियाचा विसर झाला हा राहिला उद्योग देव कृपा करील मज
काय लाज राखील. तुका म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगेसा. देव कृपा करील मुझ, काय लाज राखील. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संता, दुसरे चरणा संतांच्या, दुसरे चरणा संतांच्या. कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. यौंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरण सरोजं सन्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सधयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कृपाळू बुदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू बुदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू बुदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू बुदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू बुदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू बुदार, बुदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू बुदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू बुदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. न पारिजाती कुळाचा विचार, न पाहिजाती कुळाचा विचार. तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. पाहिजाती कुळाचा विचार, न पाहिजाती कुळाचा विचार. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती.
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केल्या होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पुसावेसे हेची वाटे पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील विठ्ठल 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 प्रस्तुत भगवत चरणारविंदी त्याचप्रमाणे सद्गुरु चरणारविंदी सेवा समर्पित करण्याच्या हेतून आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा आणि भगवत भेटीची तीव्र तळमळ व्यक्त करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल श्री तुकोबाराय म्हणतात, मला जो जो कोणी भेटेल त्याला हेच विचारावंसं वाटतं. काय विचारावंसं वाटतं की तो भगवान परमात्मा माझ्यावर कृपा करील काय, माझी लाज राखील काय. त्या भगवान परमात्म्याने कृपा करावी याच्यासाठी त्या भगवान परमात्म्याच्या कृपेच्या आड येणारे जे काही अन्य उद्योग आहे, अन्य विषय आहेत, ते पूर्णपणे त्याचा निराश करून त्याला विसरून अखंड एक आणि एकच भगवंताचं नाव मी माझ्या जीवनात घेण्याचं ठरवलेलं आहे. पण सर्व हे होत असताना ही सर्व भगवंताची कृपा असेल. मला जो जो कोणी भेटेल त्याला मला विचारावंसं वाटतं, प्रश्नच नाही. आणि विचारण्यासाठी मनही करतं की आता याला विचारावं, पण लगेच दुसरं मन म्हणतं की आपण याला विचारणार आहे, पण मला जे हवंय ते सांगण्यासाठी याची लायकी आहे का. म्हणून मला चिंता वाटते की मला जे अपेक्षित आहे ते सांगणारा अधिक मला भेटलेला नाही आणि तो भेटण्याविषयी मी साशंक आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दार्थ मी आपल्या पुढे ठेवलेला आहे. अल्पबुद्धीप्रमाणे भावार्थ सांगण्याची माझी उंची नाही आहे. शब्दार्थातच थोडंसं घोळत राहायचं आहे आपल्याला, कारण भावार्थ मोठ्या लोकांनी सांगावा. प्रत्येक शब्दापाठीमागचा जो भाव असतो तो मोठ्या लोकांनी सांगावा. या त्यानंतर अल्पबुद्धीप्रमाणे यथा मती आणि यथा शक्ती, जोपर्यंत अंगाला थरकाप सुटत नाही, अधिक सुटलेलाच आहे थोडा, पण तो वर नाही गेलेला आणखी, तोपर्यंत चालू ठेवणार आहे. कारण या सर्वांनी ठरवलं की याची जिरवायची. विठ्ठल विठ्ठल जे प्रेमाने म्हटलंय मी, कारण या ठिकाणी सेवा मिळणं, आता कोणी 45 वर्ष झालं असं म्हटलं, कोणी 30 वर्ष झालं असं म्हटलं, कोणी पहिलीच वेळा असं म्हटलं, ज्याच्या त्याच्या एक श्रद्धेचा भाग आहे. नंतर लक्षात राहील नाही राहील, पण आत्ताच सांगतो, सेवेची व्याख्या ज्याने त्यांनी आपापली स्वतंत्र केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल बऱ्याच वेळा असं ऐकायला येतं, खरं म्हणजे तेवढीच सेवा, मृदंग वाजवणं सेवा आहे, चाल भजन म्हणणं सेवा आहे. काही जण एवढ्याच सेवेत अडकून बसलेले आहेत, तेवढीच आपली सेवा. निदान आमच्या काही जे सखी मित्रमंडळी आहे त्यांच्या लेखी तर सेवेची व्याख्या अशी आहे, जसं इथं कीर्तन करणं, मृदंग वाजवणे सेवा आहे, तसं मंडप झाडणं, पंक्ती वाढणं ही सुद्धा सेवाच आहे. त्याही पुढे जाऊन सांगेल आणखी वासुदेव महाराज. जुन्या संस्थेत माझा कालावधी 92 ते 95, म्हणजे गुरुबंधू मला वाटते श्याम महाराज या ठिकाणी आहेत, 92 ते 95चा कालावधी संस्थेतला.
आठवड्यातून एक दिवस संडास धुण्याची सुद्धा सेवा होती. जुन्या संस्थेमध्ये भजन हॉल झाडण्याची सेवा होती. प्रत्येकाला माझीच काही त्याच्या त्या वर्षाला ती सेवा वाटायला आलेलीच होती. सर्वांनी आपापल्या शक्तीनं श्रद्धेनं सर्वांनी केलेली आहे सेवा. ती शताब्दीत तर प्रश्नच नाही. स्वतःला सिद्ध केलं सर्वांनी. सेवा कशी असते, सेवा केली पाहिजे. माझा मुद्दा असा आहे, आपण समजतो ती सेवा नाही. खंत एका गोष्टीची वाटते कधी कधी की मृदंग वाजवणे आणि चाल म्हणणे याच्यातच सेवा मानतात. याचे थोडेसे कंट, याच्या पुढे आणखी सेवा आहे. विठ्ठल 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 ही जी व्यास गादी आहे, अर्थात सद्गुरू जोग महाराजांच्या कृपेनं काय म्हणतात त्याला, म्हणतात 100+ म्हणजे 100हून अधिक 105 वर्ष जवळजवळ आपल्या या 105 वर्षाची परंपरा आहे आपली. स्वानंद सुखनिवासी समर्थ सद्गुरू जोग महाराजांनी स्थापन केलेली ही संस्था जगाच्या पाठीवर एकमेव आहे. बऱ्यापैकी आपण सांगतोय, बऱ्याच ठिकाणी सर्व मंडळी सांगतायत. इथं सांगण्याची तेवढीशी आवश्यकता नाही. खेड्यापाड्यात आवर्जून सांगितलं पाहिजे, प्रश्नच नाही. पण अशी ही परंपरा आणि 726वा संजीवन समाधी सोहळा विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या या समाधी सोहळ्यानिमित्त वारकरी शिक्षण संस्थेच्या सद्गुरू जोग महाराजांच्या फडावर म्हणत चला आपण फड म्हणत जाऊ. आता आपल्या फडावर, मला वाटते अगोदर आपण मुक्ताबाईचा फड असं म्हणत होतो. जोग महाराजांच्या या फडावर त्यांच्याच प्रांगणामध्ये त्यांच्याच समोर या व्यासपीठावर उभी राहण्याची माझी तरी किंचितही लायकी नाही. विठ्ठल 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 खरं म्हणजे माझी जागा तिथं बाबांच्या, परमेश्वर बाबांच्या पाठीमागं समजा तिथं जागा. तर यांना नानाला वाटलं तिथला इथं आणला, इथून फक्त वर पाठवू नका, म्हणजे इथं राहू द्या, म्हणजे यांच्यात राहू द्या. कोणत्याही प्रकारची लायकी अधिकार नसताना, कारण जेव्हा एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये खूप मोठा तो दिसतो, खूप मोठेपण त्याला प्राप्त झालं असं जेव्हा वाटतं ना, ते मोठेपण, ती महती, तो त्याचा महिमा, माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी त्याचे 3 टप्पे करील: प्रारब्ध, प्रयत्न आणि प्रसाद. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं इथं उभं राहून बोलणं म्हणजे, मग असे मी वाक्य सांगत मला वाटते आमच्या तुकाराम महाराजांना, पूज्य आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी भानुदासजी महाराज देगलूरकर, त्या ठिकाणी 2000च्या अगोदरची गोष्ट आहे. कीर्तनाला उभे राहिले, त्याने एक वाक्य वापरलं, ते मी इथं वापरू शकत नाही. ते म्हणले माणसाला घाम येतो, ते पुढचे बोलले होते, अधिकार होता त्यांचा. तसं इथं उभं राहून बोलणं एवढं सोपं नाही हो. इथं उभं राहून बोलणं म्हणजे, गुरुजी, इथं उभं राहून बोलणं म्हणजे 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर भाषण करण्यासारखं आहे. एवढं सोपं आहे का हो? मोठ्या माणसाला काही बोलता येत नाही, कसंही बोलता येत नाही. मोठ्याने काहीही बोलू नये, कसंही बोलू नये. म्हणून अशा प्रकारचं हे व्यासपीठ. तुम्ही म्हणाल मग इथं कशा काय तुम्ही उभे राहिले? तर थोडंसं धाडसानं बोलतो. काही गोष्टी वशिल्यानं होतात, काही गोष्टी अधिकारानं होतात. त्याच्या पुढं एक सेवेनं होतं. काहींना इथली सेवा पहिल्या वर्गातून मिळते, काहींना इथली सेवा अधिकारानं मिळते. त्यांचा अधिकार आहे. संस्थेचे संपूर्ण गुरुजन, विश्वस्त मंडळी हे अधिकारी संत महात्मे आहेत. एक सेवक असतो, सेवकाला सेवेच्या माध्यमातून पद मिळतं, पण या तिन्हीमध्ये मी बसत नाही. मग तुम्ही कशात बसता असा प्रश्न निर्माण होईल. तेव्हा एकच सांगता येईल की तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा. विठ्ठल प्रस्थानच्या कीर्तनामध्ये मागच्या 2-5 वर्षापूर्वी पूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी बाबा असताना बोधे बाबांनी, ज्यांच्यामुळं या ठिकाणी मी दिसतोय, आम्ही सर्वजण दिसतोय, असे पूज्य प्रातस्मरणीय बाबा नाना मला म्हणायचे. खूप फोन केले,
बराच वेळ म्हणले ना कीर्तन करा तुम्ही, तुम्हाला काय होतंय, करा कीर्तन. म्हटलं मी कीर्तन करणार, मी चाल म्हणणार, भजनं 2-3 बाबांच्या कृपेनं 2-4 चाली जेवढ्या येतात तेवढ्या म्हणणार. नाही कीर्तन करा तुम्ही. म्हटलं नाही ऐकलं त्यांचं. शेवटी एक दिवस मला प्रत्यक्ष बाबांच्या पुढंच याच भजन हॉलमध्ये कीर्तन झालं प्रस्थानचं. 4-5 दिवसाचा आपला तो सोहळा असतो. प्रस्थानच्या कीर्तनामध्ये बाहेर निघालो. माझा हात धरला, म्हणले बाबा. नाना म्हणले बाबा यांना सांगा पंढरीबाबा कीर्तनाला नाही म्हणतात. म्हणलं मला जमत नाही बाबा, कशाला आपली फजिती करून घ्यायची. बाबाने एक वाक्य वापरलं होतं, त्या संदर्भात आजच्या संदर्भात बोलतोय. बाबा म्हटले काय झालं, म्हटलं तुला कीर्तन करायला, 2-4 चाली म्हणायच्या, झालं कीर्तन. म्हटलं ते तिथलं खेड्यापाड्यातलं 2-4 चालीचं, इथं कसं काय जमणार. नाही म्हणले इथं कीर्तन नाही करायचं तर कुठंच कीर्तन करायचं नाही. बापरे, हे वाक्य आहेत त्यांचे. बरं म्हटलं करतो. त्याच्यानंतर आत्ता 8 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी पंढरपूरला नाना म्हणले नाही म्हणायचं नाही, कीर्तन करावंच लागेल, नाही कीर्तन करायचं असं संस्थेत पाय नाही ठेवायचा. म्हटलं मी एक वेळ कीर्तनाशिवाय जगू शकतो पण संस्थेशिवाय नाही जगू शकत. विठ्ठल विठ्ठल. संस्था म्हणजे जर आपली आई आहे सर्वांची, तर आईशिवाय मुलं जगू कसे जगू शकतील मुलं. तुमच्या रूपानं संस्था म्हणजे कसं, हे भिंती तशा पाहायला गेलं तर, पण जिवंत संस्था, चालते बोलते संस्था म्हणजे तुम्ही सर्व गुरुजन. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आज या ठिकाणी सेवेला उभं राहत असताना एक थरकाप अशा प्रकारचा होतो. झालाच पाहिजे. आदरयुक्त भीती या सर्व संत महंतांची गुरुजनांची वाटलीच पाहिजे जीवनात, तरच आपल्या जीवनात काहीतरी घडण्याची शक्यता आहे. मी कोणाला घाबरत नाही महाराज, सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. घाबरलं पाहिजे, कोणाला ना कोणाला तरी धाकात राहिलं पाहिजे, मरेपर्यंत राहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. अधिकही पूज्य प्रातस्मरणीय मारुतीबाबांचे वाक्य आपण सर्वजण ऐकतोय. अरे म्हटले बुवा, माणसानं आयुष्यभर विद्यार्थीच असलं पाहिजे, हे मोठ्यांचे वाक्य आहेत. आणि म्हणून अशा या प्रांगणामध्ये सद्गुरूंच्या समोर हा सेवेचा योग. सद्गुरू ठीक आहेत, अदृश्य रूपात आहेत, ते प्रत्यक्ष नजर नसले तर अदृश्य रूपानं आहेतच ते. पण इथं बसलेले असं झालंय माझं, ते पंढरपूरला घोडे असतात बघा, त्याला झापड लावलेली असते का, सरळ पाहायचं ते. इकडं तिकडं पाहायला गेलो तर काही सांगता येत नाही काय होईल ते. पण तरीही ही सर्व संत मंडळी जी आहेत, ही सर्व गुरुजन आहेत, हे सांभाळून घेणारे आहेत. तुम्ही सांभाळिले संती. आणि म्हणून त्यांच्या पुढं धाडस करून त्यांनीच शिकवलेलं त्यांच्याच पुढं बोलण्याचा अल्पसा प्रयत्न आहे. विठ्ठल विठ्ठल. फार मोठी परंपरा आहे आपली, वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा फार मोठी परंपरा आहे. संस्थेत 4 वर्षाचा अभ्यासक्रम करण्याकरता बसायला कितीतरी जन्माची पुण्यही असावी लागते. काल महाराजांनी, मला वाटते कोळकर महाराजांनी एक धाडसानं वाक्य बोलले. काही मूर्ख असे म्हणले की आम्ही संस्थेत वगैरे काही कुठं बसलो नाही. ते बरोबर जरी असलं तरी जरासं फार मोठा शब्द वापरल्यामुळे थोडंसं बरं वाटलं नाही. त्यांचा अधिकार आहे, तो प्रश्न नाही. पण भाग्य लागतं संस्थेत बसण्यासाठी. ह्या संपूर्ण गुरुजनांच्या पुढं होऊ देत ना, काही अभ्यास नाही होऊ देत, नाही पाठांतर होऊ देत, पण पूज्य प्रातस्मरणीय मारुतीबाबांच्या पुढं 2 तास बसणं, 2.5 तास बसणं, विचारसागर असेल, पंचदशी असेल, ज्ञानेश्वरी असेल. आमच्या पाहणीतले आमच्या वेळेचे पूज्य आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी घुले बाबा असतील, निकम बाबा असतील, प्रातस्मरणीय वैद्य बाबा असतील, प्रातस्मरणीय तुशिंग बाबा असतील, प्रातस्मरणीय मधुकर बाबा शिंपे असतील, ज्यांच्या पुढे 2-2 तास बसून काय अभ्यास केला आपण, काय पाहिलं, काही नाही. तुकोबाराय म्हणतात, असे जे भगवंताचं चिंतन करणारे महात्मे असतात, रात्रंदिवस भगवंताचं जे चिंतन करतात, मनापासून करतात, आवडीनं करतात, प्रेमानं करतात, ज्यांचं चित्त अखंड परमात्मा स्वरूपाकार झालेलं असतं, अशा महात्म्यांच्या पुढं बसणं
किंवा त्यांना पाहलं तरी मोक्ष आहे. विठोबाचे नाम ज्याचे मुखी नित्य, ज्याचे मुखी नित्य. 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 त्या देखिल्या पतित उद्धरती, त्या देखिल्या पतित उद्धरती. विठ्ठल विठ्ठल भावे म्हणे वाचे, भावे म्हणे वाचे. 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 विठोबाचे नाम ज्याचे मुखी नित्य, त्या देखिल्या पतित. पतित जर उद्धरती तर श्रद्धा ठेवणारे काय नरकात जातील का? फक्त पाहत राहावं, पाहत राहावं. मी अनुभवलं. विठे गाव आहे आम्हाला अकोले तालुक्यात, संगमनेरच्या जवळ. जवळजवळ पूज्य प्रातस्मरण बोधे बाबा 30-35 वर्ष त्या गावाला गेले, किमान 35 वर्ष. खूप प्रेमळ लोक आहेत. तिथे एक देवराम नावाचे गृहस्थ होते. आम्ही सोबतच राहायचो पूज्य बाबांच्या. बाबा तिथं पलीकडे क्वार्टर. आम्ही एक 7-8-10 जण, सर्व विद्यार्थी मंडळी त्या ठिकाणी. तो सकाळी यायचा. बाबा गाथा वाचत बसले की तो यायचा आणि बाबाच्या पुढं 1 फुटाच्या अंतरावर बसायचा मांडे घालून आणि बाबाकडं असं टक 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 पाहत राहायचा. एकसारखा पाहतच राहायचा. रोज डोळे उघडे ठेवून बाबाच्या पुढं बसून 10 मिनटं बसायचा. त्याला विचारलं काय? म्हणे यांच्याकडं पाहिलं की समाधान वाटते, यांचंच मी ध्यान करतो. एवढा श्रद्धावान. असे ध्यान करण्या जोगे योग्य ही मंडळी, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर उद्धार आहे. बाकीचा उपदेश असेल, ज्ञान असेल, बाकीचा अन्य ते नंतरचा विषय. नुसतं पाहिलं तरी उद्धार आहे. असे थोर संत महात्मे ज्यांच्या पुढं बसून 2-2 तास किती अभ्यास केला, किती मुरला, परीक्षेत मार्क किती मिळाले, हे फारसं तेवढंच महत्त्वाचं नाही. म्हणजे महत्त्वाचं नाही असं नाही, पण तेवढंच महत्त्वाचं नाही. त्यांच्याकडं पाहत बसलं तरी आपला उद्धार आहे. गावोबाव वगैरे उद्धारण आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून आम्हा सर्वांचं भाग्य आहे की ही सर्व मंडळी आम्हाला पाहायला मिळाली. संस्थेच्या अमृत महोत्सवाच्या आम्ही साक्षीदार आहोत. अमृत महोत्सव झाला. त्याच्यानंतर कालच्या 2-3 वर्षापूर्वीच्या 2 शताब्द्या झाल्या. इथपर्यंत ही सर्व संत मंडळी आमच्या पाहण्यात आले. मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी तुकोबारायांकडून शब्द उसने घेतो. भाग्य आम्ही तुका देखिएला, भाग्यानी तुका देखिएला, मी या लोकांना बाध्य करीन.
भाग्य मी तुका देखील असं म्हणण्याला बाध्य करीन. तसंच आम्ही तुकोबारायांच्या शब्दात की ज्याप्रमाणे म्हणणं आहे तुकोबारायांचं, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, तसंच मी सुद्धा थोडंसं बदल करून म्हणतो, धन्य आम्ही जन्मालो दास या गुरुजनांचे झालो. विठ्ठल 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 विठ्ठल. असो. तेव्हा अशा या परंपरेमध्ये आपल्याला काहीसं अध्ययन करणं, काहीसं त्यांच्याजवळ बसणं, त्यांच्या चरणाजवळ बसून दोन चार शब्द कर्णरंध्रामध्ये जे प्राप्त झाले तेच त्यांच्याच पुढे उंचा आपणची पडविजे या न्यायानं थोडंसं अल्पबुद्धीनं अभंगाचं चिंतन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा आहे. अभंगातून श्रीमंत श्री तुकोबाराय तळमळ व्यक्त करतायत भगवत भेटीची. सरळ जर आपण पाहू गेलो तर मनुष्य देह जो आहे, जो आपल्याला प्राप्त झालेला आहे, अनमोल किमतीचा हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना रे वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शक्ती वैशाची गणना वासुदेव वासुदेव म्हणा. यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. आठवा मधुसूदना. तुम्ही आठवा मधुसूदना. आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाना, अत्यंत दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. अन्य योनी आणि मनुष्य योनी यात फार मोठा फरक आहे. मिळालेला नरदेह, मिळालेलं मानवी शरीर नेमकं कशासाठी मिळालं याचा विचार करण्यासाठी हे सर्व भजन कथा कीर्तन. अत्यंत मूल्यवान अशा प्रकारचा नरदेह आहे, अत्यंत मूल्यवान आहे. या नरदेहाचं मोल होऊ शकत नाही. अन्य यवनीच्या तुलनेत विचार केला तर या नरदेहाचं मूल्य कधीच होऊ शकत नाही. काय सुंदर नरदेह भगवंताने निर्माण केला हो. उत्तम नरदेह पाया पाया, उत्तम नरदेह पाया. कबीरजी म्हणतात, प्राणी अपनाहित कछु करले, प्राणी अपनाहित कछु करले, सद्गुरु शरण जाके बाबा, जन्म मरण दूर करले, संगत संतन की करली. उत्तम नरदेह पाया. आणि इथं उभं राहून आता मी कोणाचीच नावं आजूबाजूला असणाऱ्या सर्व गुरुजनांची श्रेष्ठ सर्व थोर संत पुरुषांची नावं का घेतली नाही, एकाचं घेतलं तर एकाचं सुटल म्हणून राहिलेल्या काही वेळासाठी किंवा सुरुवातीपासूनच असं मनात ठरून आलो की सर्वांना मनोमन वंदन करायचं, साष्टांग नमस्कार करायचा. तरी पण ही चाल आता मी पुढची जी चाल म्हणणार आहे त्याच्यासाठी पूज्य आदरणीय परमेश्वर बाबाचं नाव घेतल्याशिवाय ती प्रमाणात पूर्ण होऊ शकत नाही. लोक म्हणतात, वाह काय गोड म्हणलं हो, वाह काय गोड म्हणलं होतं. असं लोकांनी म्हटलं इतर ठिकाणी कीर्तनात किती परमेश्वर बाबाचं चिंतन होत आहे. खूप गोड म्हणतात परमेश्वर बाबा. नरतनु से आया बाबा,
नरतनु से आया बाबा, मुख कमल तो अच्छा है। नरतनु से आया बाबा, मुख कमल तो अच्छा है। नाम नहीं जाने हो, नाम नहीं जाने, सेवा नहीं जाने, फुकट जन्म गवाया गवाया। राम भजो तुम, राम भजो तुम, राम भजो तुम, राम भजो तुम, राम भजो तुम। भवजन पार करे, पार करे, भवजन पार करे। राम भजो तुम, 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 राम भजो तुम। भवजन पार करे, पार करे, भवजन पार करे। नरतनु से आया बाबा, नर शरीर प्राप्त झालं. अत्यंत मूल्यवान अशा प्रकारचं नर शरीर प्राप्त झालं. याला मूल्यवान म्हणण्याचं कारण काय? अन्य जे देह आहेत आणि मनुष्य देह आहे यात फार मोठा फरक आहे. अन्य देह आणि मनुष्य देह यात फार मोठा फरक आहे. महत्वाचा फरक असा आहे, या मनुष्य देहानं ठरवलं तर काहीही करता येतं, काहीही करता येतं, काहीही करता येतं, काहीही करता येतं. म्हणून काहीही करू नये, काहीही करता येतं. या मनुष्य देहाने ठरवलं आपण मुक्त व्हायचं, मुक्तही होता येतं. या मनुष्य देहाने ठरवलं तर बद्ध व्हायचं, नरकात जायचं, तरीही करता येतं. काय करायचं ज्याच्या त्याच्या हातात आहे. मुद्दा असा, या मनुष्य देहाने ठरवलं तर काहीही करता येतं. ऐका, यही तन करते क्या ना हो, भजन भगति कर वैकुंठ जाय. राम तुकाराम, तुकाराम, तुकाराम. कोणी म्हणत श्रीराम पाहिजे होते, त्याचं कारण आहे हे मानस मधली चौपाई नाही, तुकोबऱ्याचा अभंग आहे. विठ्ठल यही तन करते क्या ना होय, भजन भगती कर वैकुंठ जाय. पुढचं म्हणतो त्याच्या पुढचं आहे की मागचं सांगा माऊली. इतने गोते काहे खाता, पुढचंच आहे ना, दुसरा अभंग आहे. आपण ते हिंदुस्थानी पदे मधलं कामापुरतं घ्यायचं, इकडे तिकडे ते लावून घ्या तुम्ही. जब तू अपना भूलन होता, ऐसा कर घरावे राम. वा बाबा, जय हो. त्यांनीच घेतलेल्या अभंगाला अकोल्यात होतो बाबांच्या आदरणीय पूज्य पाचपोर बाबा. ऐसा कर घर आवे राम. आपलं काय चाललं होतं, यही तन करते क्या ना होय, भजन भगती कर वैकुंठ जाय. काहीही करता येतं. असा उत्तम अशा प्रकारचा नरदेह भगवान परमात्म्याने आपल्याला प्राप्त करून दिला. खूपच नरदेह गोड आहे हो. पण काहीही करता येतं म्हटल्यानंतर लोक काहीही करतात, तेही सांगतो. अन्य जे देह आहेत, प्राण्यांचे देह, ते आडवे आहेत. आडवे आहेत ना. अन्य बैल असेल, म्हैस असेल, गाढव असेल, कुत्रा असेल, अन्य जे देह आहेत रामबाबा ते आडवे आहेत, पण कुठंच आडवे जात नाहीत. मनुष्य देह उभा आहे, पण कुठंच आडवा गेल्याशिवाय सप्ताहात, ग्रामपंचायतमध्ये, सोसायटीमध्ये, संस्थेमध्ये विठ्ठल 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 विठ्ठल. अरे चाललंय व्यवस्थित चालू द्या. असो, खूप मौल्यवान असा नरदेह आहे. या तुलनेत अन्य प्राण्यांचे जे देह आहेत, म्हैस, बैल, कुत्रा, गाढव आदी करून, मी आता म्हणलं ना, यही तन करते क्या ना होय, काहीही होऊ शकतं. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सारा उत्तम गती. देवाची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती. काही करता येतं. या मनुष्य देहाने ठरवलं तर काहीही करता येतं. तसंच बैलानं जर ठरवलं काही करायचं, काही करता येत नाही त्याला. एखाद्या गाढवाला वाटलं कीर्तनाला जावं, गाढव कमी आहेत का आळंदीत, 4 पायाच्या, एवढं लक्षात ठेवायचं. आळंदीत गाढव कमी आहेत का?
पण ते कीर्तनाला येतात का? काय येत नाहीत? ते गाढव आहे म्हणून. कुत्रे कमी आहेत का आळंदीत किंवा संपूर्ण महाराष्ट्रात? जगात आहेत, भरपूर आहेत. कीर्तनाला काय येत नाही? त्यांना का वाटत नाही संस्थेत बसावं 4 वर्षाला पाठाला? नाही, इच्छा असून उपयोग नाही. 2 दिवसापासून एक कुत्र इथं घुटमळत होतं नाही का, मध्ये इथं यांच्यात येऊन गेलं ते कुठेतरी. त्याची इच्छा इथं जावं, पण इथे येऊ दिलं का त्यानं? म्हणजे इच्छा असू नये. अन्य देहामध्ये इच्छा असू नये, परमार्थ करता येत नाही, भजन करता येत नाही. त्याचं कारण देहाचं बंधन. कर्मवशात त्यांना तो देह प्राप्त झाला असेल. पण मनुष्य देह असा आहे, जर मनात आणलं तर काकड्याला जाता येतं, कीर्तनाला जाता येतं, आळंदीला जाता येतं. जर मनात आणलं तर पंढरपूरलाही जाता येतं. आणि जर मनात आणलं तर संध्याकाळी 5च्या नंतर गावाच्या बाहेरही जाता येतं. मनात आणलं प्यायचं पाणी, पिता येतं. मनात आणलं विष, प्यायचं, पिता येतं. म्हणून प्यावं का? हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. माझा मुद्दा असा आहे, अत्यंत अनमोल अशा प्रकारचा हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला. पण या नरदेहाची योजना भगवान परमात्म्याच्या नजरेत, भगवान परमात्म्याच्या लेखे काय असेल याचा विचार करणं गरजेचं आहे. या नरदेहाचं एकच कर्तव्य आहे, साध्य आहे, जे संतांना मान्य आहे, जे भगवान परमात्म्याला अपेक्षित आहे. मिळालेला नरदेह सार्थकी लावायचा असेल, मिळालेला नरदेह, या नरदेहाची सफलता, सार्थकता करायची असेल तर संत सांगतील त्याप्रमाणे करावं लागेल. आपण आपल्या मनानं ठरवता येणार नाही. आपण आपल्या नरदेहाची सार्थकता कशातही शोधतो. खूप मोठा बंगला बांधला आणि त्याच्यावर लिहिलं श्रम साफल्य. श्रमाची सफलता आहे का? जोपर्यंत या नरदेहाकडून भजन घडत नाही, भगवान परमात्म्याची सेवा घडत नाही, संतांची सेवा घडत नाही, तोपर्यंत, आणखी पुढे जाऊन सांगतो, जोपर्यंत या देहामध्ये भगवंताचं दर्शन होत नाही तोपर्यंत हा देह निरर्थक अशा प्रकारचा आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एकच केली, विठ्ठलाची एकच केली, विठ्ठलाची एकच केली, विठ्ठलाची एकच केली. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एकच केली, विठ्ठलाची एकच केली, विठ्ठलाची एकच केली. म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. जोपर्यंत या नरशरीरामध्ये, या देहामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन होत नाही, भेट होत नाही, तोपर्यंत या नरदेहाची सार्थकता नाही. भजन घडलं पाहिजे, भगवंताची सेवा घडली पाहिजे, नाहीतर हे नरशरीर व्यर्थ अशा प्रकारचं आहे. भगवंताचं भजन पुन्हा एक वेळ पूज्य प्रातस्मरणी वैकुंठवासी वैद्यबाबाचं स्मरण झालंच पाहिजे मला. भजन बिना भजन बिना जल जयो ओढ म्हणायचं वैद्यबाबा. 90 आळंदीला आलो, पाठाला बसलो, कार्तिकेला असंच आलो, बुद्धी काम नाही केली, त्याच्यामुळे 15 दिवसात अभ्यास झाला नाही. मग 35 वाले घेतले, 30 वाला मी माघार आलो. पण ते होतं ते चांगल्यासाठी. ते पूर्ण 91 साल या 2-3 सद्गुरूंच्या सेवेमध्ये थोडासा काल गेला. वैद्यबाबा बसरे गाडी चल कीर्तनाला. पूज्य प्रातस्मरणीय मारुती बाबा, काही पंढरी, अरे बघा बघ, चल पिशवी घेऊन उद्या जायचं आपल्याला. बसली एसटीत की निघाले. बाबा वैद्यबाबांसोबत गाडी राहायची स्वतंत्र. आणि पूज्य प्रातस्मरणीय आदरणीय नाना महाराज कोठेकर यांची थोडी सेवा घडली. वैद्यबाबा म्हणायचे भजन बिना जल जयो, मंदिर सुना एक दीप बिना, मंदिर सुना एक दीप बिना, दीप सुना एक ज्योति बिना, भजन बिना जल जयो. भगवंताचं भजन घडलं पाहिजे आणि म्हणून भगवंताचं दर्शन झालं पाहिजे. भगवंताची भेट झाल्याशिवाय या नरशरीराची मानवी देहाची सार्थकता नसेल तर त्या भगवंताची भेट काय केलं म्हणजे होईल. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून तुकोबारायासारखे थोर संत तळमळ करतायत.
कळून चुकले शास्त्र श्रवणानं, अगोदरच्या ऋषी मुनीच्या त्यांच्या वाक्यानं, संत वचनाच्या द्वारे असं कळून चुकलंय की जोपर्यंत भगवान परमात्म्याची भेट होत नाही तोपर्यंत या नर शरीराची, या मनुष्य जन्माची सार्थकता नाही. आणि असा दुर्लभ असणारा परमात्मा काय केलं म्हणजे भेटेल, अशी तळमळ त्यांच्या अंतकरणामध्ये, तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये निर्माण झाली. आणि निर्माण झालेली तळमळ गप्प बसू देत नव्हती. कारण प्राप्ती, कोणत्याही गोष्टीची प्राप्ती, साध्य प्राप्ती म्हटलं की सरळ डायरेक्ट होत नसते, त्याच्या टप्पे आहेत. कदाचित या सांगण्यात इकडे तिकडे होतील. पूज्य आदरणीय वंदनीय महाराज या ठिकाणी बसलेले आहेत, संदीपानजी महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आपले अध्यक्ष. मी मगाशी त्यांना म्हटलं, खरं म्हणजे कीर्तनाच्या परीक्षेत 2-4 जण असतात परीक्षक. आता इकडे दोन्ही बाजूने जे उभे आहेत ते सर्वच परीक्षक आहे. एवढ्याच्या पुढं परीक्षा देणं अवघड आहे थोडंसं, पण त्यांच्याच आशीर्वादानं, सद्गुरूंच्या आशीर्वादानं प्रयत्न करणार आहे. प्रण, प्रयत्न, प्रतीक्षा आणि प्राप्ती. विठ्ठल विठ्ठल. आपलं मनुष्य देहाची योजना नेमकं कशासाठी आहे, काय अपेक्षित असेल भगवान परमात्म्याला माझ्याकडून, ते पहिले ठरवावं लागेल. आणि ते आपण ठरवल्यापेक्षा शास्त्र वचनाच्या माध्यमातून, कथा, ज्ञानेश्वरी, भागवत, अन्य ग्रंथाच्या माध्यमातून जागोजागी सांगितलेलं आहे. पहिले ठरवावं लागेल, मला मुक्त व्हायचं की बद्ध व्हायचं की नरकात जायचं. ठरवलं, त्याला प्रण निश्चय करावा लागेल. निश्चय करावा लागेल की मला हे पाहिजे, हे बनायचं. निश्चय करावा लागेल. ठरलं एक वेळचं मला पुण्याला जायचंय, ठरलं माझं पुण्याला मला जायचंय. लगेच प्राप्ती झाली की नाही, मग निघावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. घरून पायदळ जावं लागेल, बसनी कुठंतरी जावं लागेल, बसमध्ये जावं लागेल. निश्चय करावा लागेल, प्रण, प्रयत्न करावे लागतील. निघालं की पोचले असंही होणार नाही, मध्ये 1-1.5 तासाचा कालावधी लागेल, प्रतीक्षा. आणि मग त्या प्रतीक्षेची उच्च अशा प्रकारची अवस्था. गाडीतही बसलो, ठरवलं सुद्धा, गाडीत बसलो सुद्धा, पण अधिक पुन्हा काय येत नाही, अधिक पुन्हा काय येत नाही. माझी गाडी बसलेली आहे, गाडी योग्य दिशेला चाललेली आहे, पण मध्ये ट्रॅफिक लागू शकते चौकात, त्याला प्रारब्धाचा प्रतिबंध म्हणतात. तेव्हा मला जे हवंय ते या 4 टप्प्यातून मिळणार आहे. ती उच्च कोटीची प्रतीक्षा, उच्च कोटीची तळमळ. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय प्रगट करतायत. तुकोबाराय म्हणतात, मानवी जन्माची, मनुष्य जन्माची सार्थकता जर भगवत भेटीत असेल तर ती भगवत भेट मला झाली पाहिजे. आणि ज्यांच्या मार्फत ती होणार आहे, ज्यांच्यामुळे ती मला तो परमात्मा भेटणार आहे, त्याचं मला भजन केलं पाहिजे, त्याला शरण गेलं पाहिजे. पण अंतकरणाची जी प्रतीक्षेची उच्च अशा प्रकारची अवस्था आहे, ती खूप अशी वाढली की आपल्याला हवी असलेली गोष्ट, जे आपल्याला हवं असलेलं आपलं साध्य प्राप्त करण्याकरता अंतकरणात तीव्र अशा प्रकारची इच्छा, तळमळ जर निर्माण झाली तर आपण ज्याला विचारतो तो विचारल्यानंतर तो कोण आहे याचं भान राहत नाही. याचं उदाहरण म्हणजे आपण नेहमी सांगतो, परवा पंढरपूरहून निघालो आळंदीला यायला, बसमध्ये बसलो, बराच पुढे गेल्यानंतर एक जण म्हणजे, महाराज कुठं असतं म्हटलं, आळंदीला असतो. असं असं कीर्तन करता वाटतं म्हणलं, हो भजन म्हणतो. हां म्हटले, एक विचारू का, काय चुना आहे का म्हणजे? चुना. म्हटलं कसं काय पाहिलं, चुना कसं काय विचारलाय नाही, तंबाखू आहे पण चुना नाही. नंतर लक्षात आलं, असा राग आला मला, म्हटलं त्याला काय तंबाखू खाणार वाटतो का मी काय. नंतर लक्षात आलं, राग आवरला, आपलाच कोणीतरी भाऊबंदीला अगोदर भेटला असला पाहिजे, त्याच्यामुळे हा असं विचारतोय. अंतकरणात तेवढं तळमळ झालं की आपण भान राहत नाही, आपण कोणाला विचारतोय. आणि ती अंतकरणातली तीव्र तळमळ जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतायत. भगवत भेटीची तीव्र जी तळमळ आहे ती व्यक्त करतायत अभंगाच्या पहिल्या चरणात. श्री तुकोबाराय म्हणतात, मला जो कोणी भेटेल, जो भेटेल त्याला विचारावंसं वाटतं. तुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी. तुकोबाराय म्हणतात, मला विचारावंसं वाटतं, आणखी विचारलेलं नाही. पुसावेसे हेची वाटते. माणसं काहीही विचारतात, कोणालाही विचारतात, कसंही विचारतात, कुठंही विचारतात, कधीही विचारतात. माणसाने काहीही विचारू नये. मग काय विचारावं?
आपलं आत्मकल्याण कसं होईल असं विचारावं. कसं विचारावं? तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया तनुमनुजवे चरणाशी लागावे असं विचारावं. सेवया प्रणिपातेन मग परिप्रश्नेन विचारावं. तुकोबा विचारतात, मला भगवान परमात्म्याची भेट हवी आहे, सांगा ना. अंतकरणातील भावना तुकोबा विचारतात. पुसावे सिंहीची वाटे जे जे भेटे तयाशी. पण महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला भगवत भेटीविषयीची तळमळ आहे, भगवान परमात्मा भेटावा असा वाटतो, पण तुम्ही एवढं तर भान ठेवा, तुम्ही ज्याला विचारताय तो लायकीचा आहे का? जोड्याच्या दुकानातून पेढे कसे विचारता येईल? मग जोड्याच्या दुकानात पेढे विचारायला लागले तर पेढे मिळतील की जोडे हातात? पण विषय असा आहे की एखाद्या वस्तूच्या प्राप्तीची तीव्र इच्छा निर्माण झाली की तो भानावरच राहत नाही, भानावरच राहत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला विचारावं असं वाटतं का माझ्या अंतकरणामध्ये तीव्र अशा प्रकारची इच्छा तळमळ निर्माण झाली आहे की तो भगवान परमात्मा मला भेटेल काय? भगवान परमात्म्याची भेट म्हणजे जीवनाची सार्थकता असेल तर तुकोबाराय म्हणतात, ती सार्थकता, ती सफलता प्राप्त करण्यासाठी माझं मन आतुर अशा प्रकारचं झालेलं आहे. आणि म्हणून जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय म्हणतात, माझ्या अंतकरणात जी तळमळ आहे, कोणती तळमळ आहे? तुकोबाराय म्हणतात, पुसावेसे हेची वाटे. हेची म्हणजे नेमकं काय? त्याचं उत्तर जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. देव कृपा करिला माझा, 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 देव कृपा करिला देव कृपा करिला देव कृपा करिला माझा, देव कृपा करिला माझा, कृपा करिला माझा, देव कृपा करिला माझा, देव कृपा करिला जो कोणी भेटेल त्याला तुकोबाराय विचारतात, सांगा ना, तो भगवान परमात्मा माझ्यावर कृपा करील काय? तो भगवान परमात्मा मला भेट देईल काय? ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, देईल का भेट? सारखी तळमळ करताय तुकोबाराय भगवत भेटीची. ज्ञानोबाराय तर त्या तळमळीपोटी, ज्ञानोबाराय तर त्या तळमळीपोटी एका कावळ्यालाच विचारतात, पहिलं तो गे कावू कोकता आहे, पहिलं तो गे कावू कोकता आहे, शकून गे माये सांगता 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 आहे. उडरे उडरे कावू तुझे सोन्यानी मडविन पावू, उडरे उडरे कावू तुझे सोन्यानी मडविन पावू. कावळ्याला विचारतात, आपल्याला जे पाहिजे कावळा देईल का? कावळ्याचं काम फार झालं तर खिपल्या काढणे कावळ्याचं काम का देव सांगते? अंतःकरणात एखाद्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा तीव्र अशा प्रकारची झाली की भान राहत नाही, अमृत स्मरण होते. पहिलं याची लागी वो तुकोबाराय तर म्हणतात, त्याची येले भोळे गावी आहे, याची लागी वो त्याची येले विठ्ठल भोळे गावी आहे, सांगा हा विठ्ठल जरी ठावा सर्व गुरुबंधू गावाकडे घरी जरी
वारकरी चालीचा खजाना म्हणा किंवा पूर्ण ठेवा तसे पाया पूजनीय आदरणीय तो लोटांगणी तसे पाया माझ्या जे काय तो लोटांगणी मीराबाई सुद्धा म्हणतात कोई या ठिकाणी सांभाळले मूळ सर्व प्रभुवन की कोई कहियो रे अतिशय बाबाच्या दौऱ्यात असतात प्रभुवन की नरनर खायच्या की मनवाचं ऐकून थोडंसं दिंडीत चालत असताना आपण थोडीशी गंमत करत होतो ते गंमत त्याच्यासाठी करत होतो की वारकरी चाली ज्या असतात त्या जशाच्या तशा म्हटल्या गेल्या पाहिजे, त्याचे अंतरे असतील, ठेवण असतील, बारीक लक्ष राहायचं. चुकीचं म्हटलं की एवढं कासावीस व्हायचे बनशी बाबा, आणि ते कासावीस होणं हे त्यांचं वारकरी चालीचं ओरिजिनल असण्याचं लक्षण आहे. करोनी उचित प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात, अशी चाल पहिली मालिका वगैरे म्हणायला आली. त्यांच्या पाठीमागच आम्ही राहायचो, वासुदेव महाराज आम्ही मुद्दाम आम्ही प्रेम घाली हृदया. हे कोण आहे रे? याचे पोरं काही बी कसंही म्हणतात, कसं तरी व्हायचं त्यांना. आम्ही म्हणायचं कोण आहे कोण आहे, हे ओरिजिनल असण्याचं लक्षण आहे. अंतरा जशीच्या तशीच म्हटली पाहिजे. मी मुद्द्यावर येतोय सर्व गुरुबंधूंसाठी की काही चालीचं मला माहिती नाही, पण मी जे ऐकतोय चाल ही चाल मूळ अमृतबाबाजी होते बहुत दिवस अर्थ वागवले याला म्हणायचे. पण आता कशी चुकीची म्हटल्या जाते ते पहिले सांगतो आणि बरोबर कशी आहे ते सांगतो. आता जे प्रचलित म्हणतात संस्थेच्या भजनात असेल रोजच्या, त्यांचाही दोष नाही, त्यांना सांगणारा कोण नाही. माऊलींच्या कीर्तनात एक वेळ मी बोललो होतो इथे तळसच्या घरी तिथे. होते बहुत दिवस अर्थ वागविले, होते बहुत दिवस अर्थ वागवी, असे नाही ही चाल. अमृतबाबाजी नुसतं चाल म्हणायचं तर समाधी लागायची. हो, मी दिंडीत त्यांच्यासोबत गावाकडून येताना आळंदीला यायच्या अगोदर 2 वर्ष चाललो. विणा त्यांच्या गळ्यात राहायचा आणि त्या चाली मी प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकलेल्या आहेत. होते बहुत, बरोबरचे आहे का, होते बहुत दिवस अर्थ वागविले, होते बहुत दिवस अर्थ वागविले, आज अकस्मात फळ देऊ आले, आज अकस्मात फळ देऊ आले. अशी होती ती, अशीच म्हणावं अशी विनंती आहे. विठ्ठल विठ्ठल याची लागी वो त्याची भोग, याची लागी वो केले नाना याग, याची लागी वो अष्टांगादी योग, याची लागी वो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग वो. शुद्धता वारकरी संप्रदायातल्या चालीची आपण जपली पाहिजे. प्रार्थना असेल माझी सर्वांना. मुद्दा असा आहे, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी निळोबाऱ्या म्हणतात काय काय नाही केलं, आणि अशी भगवान परमात्म्याची प्राप्ती तुकोबाऱ्या म्हणतात. तो भगवान परमात्मा माझ्यावर कृपा करील काय, देव कृपा करील मज काय लाज राखील. कृपा शब्दाचा सुद्धा व्याख्या आपण फारच कृपा शब्द खाली आणलेला आहे. पूज्य आदरणीय वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार जोग महाराजांच्या कार्यक्रमात घाटावरचे म्हणायचे, कृपा शब्द एवढा खाली आणला, एवढा खाली आणला. सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे, आपण सर्वांनी जेवण घेण्याची. त्याला कशाला खूप कृपा लागते, त्याला भूक लागते. फक्त भूक असली का जेवायचं, त्याला कशा लागतं. एवढा कृपा शब्द खाली आणलाय. पण कृपा शब्द फार उंच दर्जाचा आहे. देव कृपा करील मज काय लाज राखील, माझी लाज राखील काय. लाज तुकोबारांना लाज कशाची वाटत होती. तुकोबारांना एकाच गोष्टीची लाज वाटत होती, पुन्हा पुन्हा जन्माला येणे, पुन्हा पुन्हा मरणे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे. पुनरपि जननम पुनरपि मरणम.
किती वेळा जन्म यावे नित्य भावे फाजित, नित्य भावे फाजित. किती वेळा जन्म यावे नित्य भावे फाजित, नित्य भावे ही लाज तुकोबारांना वाटत होती. ती लाज माझी भगवान परमात्मा राखील काय? खूप दिवसापासून भगवान परमात्म्याच्या भेटीची प्रतीक्षा करणारे तुकोबाराय देवासमोर प्रार्थना करतात, देवा भेट द्या, भेट द्या. कारण तुम्ही जर मला भेट दिली नाही तर माझा जन्म, माझं जगणं निरर्थक अशा प्रकारचं आहे. जन्म सफल होगा रे बंदे, जन्म सफल होगा रे बंदे, मन में राम बसाले, मन में राम बसाले. ती सार्थकता, ती सफलता तुकोबाराय म्हणतात, देवा भेट द्या. देव कृपा करील मज ज्याला त्याला विचारतायत, असा भगवान परमात्मा मला भेट देईल का? सांगा ना. काय लाज राखील, पुन्हा पुन्हा जन्माला येणे, अशा प्रकारची पुन्हा पुन्हा मरणे, ही लाज माझी भगवान परमात्मा राखील काय? अशी तळमळ करत असताना एकाने तुकोबाराला विचारलं, हे तुम्ही सर्व करताय बरोबर आहे, भगवान परमात्म्याच्या भेटीची तीव्र तळमळ तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे आणि तो भेटावा म्हणून तुमचे प्रयत्नही आहेत. पण एक लक्षात ठेवा, ते प्रयत्न किती उच्च दर्जाचे आहेत किंवा ती तळमळ अंतःकरणाची अवस्था किती उच्च दर्जाची आहे. तुकोबाराय म्हणतात, बाबा हे सर्व करण्याकरता, हे सर्व भगवान परमात्म्याविषयीचं चिंतन, त्याचं भजन, त्याची सेवा, त्याचं नामस्मरण करण्याकरता मी या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये आड येणारं जे काही अन्य विषय आहेत, अन्य उद्योग आहेत, अन्य काही फापट पसारा आहे, तो मी पूर्णपणे बाजूला केलेला आहे नव्हे. याच परमात्म्याचं सारखं सारखं चिंतन करून करून, त्याच्या भेटीची तीव्र अशा प्रकारची प्रतीक्षा, नामस्मरण करून करून मला माझ्या अंतःकरणामध्ये आता याच्याशिवाय अन्य काहीच नाही. मला या सर्व प्रपंचाचा विसर झालेला आहे आणि एकच माझ्या जीवनामध्ये माझं एकच प्राप्तव्य आहे, ते म्हणजे भगवंताची भेट. अवघियाचा विसर झाला, अवघियाचा विसर झाला. अवघियाचा विसर झाल्याशिवाय देव जोडता येत नाही. अंतःकरण जोपर्यंत विषय विकारातून रिकामा होत नाही, निर्मळ अशा प्रकारचा होत नाही, तोपर्यंत भगवान परमात्मा त्या ठिकाणी राहू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात, अवघियाचा विसर झाला, त्या अवघ्यामध्ये तुम्ही सर्व घ्या. सर्व आलं त्याच्यात, संसार आला, मुलं बाळ आले. भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये जर ठेवायचा असेल तर याचा विसर झालाच पाहिजे. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोण जावा त्या कोण नंदा, मृत्यू वेधली परमानंदा ओ परमानंदा. अवघ्याचा विसर झाला, हा राहिला उद्योग, देव कृपा करील मज काय लाज राखील. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. अवघ्याचा विसर झाला, हा राहिला उद्योग. कोणता राहिला उद्योग? दिनरजनी हाची धंदा, हा राहिला उद्योग. गोविंदाचे पोवाडे, हा राहिला उद्योग.
एकच भगवंताचं स्मरण. कारण अंतकरणाचं एक वैशिष्ट्य आहे अंतकरण अधिष्ठानाचं. या अंतकरण अधिष्ठानामध्ये एका वेळी एकच वस्तू राहस. त्याच्या अगोदर काही मला माहीत नाही, पण एक म्यान मे दो तलवार देखी सुनेन कान. एका वेळी एकच जर राहत असेल तर तुकोबाऱ्या म्हणतात तो एकच माझ्या अंतकरणामध्ये मी आता ठेवलेला आहे. त्याला आड येणारं बाकीचा फापट पसारा मी बाजूला केलेला आहे. हा राहिला उद्योग. मग तुकोबाऱ्यांना विचारलं, हे सर्व तुम्ही ज्याच्यासाठी केलं, ज्याला तुम्ही विचारताय तो सांगणारा तुम्हाला भेटला का? विठ्ठल विठ्ठल तयारी तुम्ही सर्व करून ठेवली, पण ज्याच्यासाठी ही तयारी केली, तुम्ही पहिल्या चरणामध्ये म्हणतात पुसावेसे हेची वाटे. जो कोणी भेटल त्याला मला हेच विचारावं असं वाटतं. काय विचारावं असं वाटतं? देवकृपा करील मज हिची पुसावे वाटे. अवघ्याचा विसर झाला हा राहिला उद्योग. देवकृपा करील मज कायला जरा खील. तुम्हाला तो मिळाला का सांगणारा? तुकोबाराच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आणि तुकोबारा बोलायला लागले, नाही ना, तोच तर प्रसंग मला सांगायचा आहे की आत्तापर्यंत ज्याच्या शोधात होतो तो अधिकही मला भेटलेला नाही. तीच चिंता माझ्या अंतकरणामध्ये आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे, चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे. चिंता वाटे. तुकोबाराय म्हणतात मला चिंता पडली आहे. कशाची चिंता? माझ्या अंतकरणामध्ये असलेली भावना ज्याला सांगायची तो सांगणारा मला अत्यंत महत्वाचा जो मी समजतो तो आणखीपर्यंत भेटलेला नाही, म्हणून चिंता वाटे. तुकोबाराने विचारलं, सांगणाऱ्याची विषयीची चिंता? अहो सांगणारे काय जगात कमी आहेत का? सांगणारे काय कमी आहेत का? बाप रे बाप. सांगणारे अगोदर पाहू गेलो, थोडंसं इकडं तिकडं माफ करून घ्या, सांभाळून घ्या. अगोदर वेद पुराण 4 जण ते सांगणारे आहेत, 12 जण ते सांगणारे आहेत, 18 जण सांगतायत अगोदरचे. काय कमी आहेत का सांगणारे? आणि आज तुकोबाराय म्हणतात सांगणारे पुष्कळ आहेत, योग्य सांगणारे नाहीत. मी विचारावं त्याला मला पाहिजे, त्याने भलतंच काही सांगावं. मला चिंता याच्यासाठी वाटते, या गोष्टीची वाटते की मी अगोदर हे प्रयत्न केले, बऱ्याच जणाला विचारलं सुद्धा त्या परमात्म्याविषयी. परत बनशीबाबाचं स्मरण होते, वारीत म्हणतात ते पिंडांड ब्रह्मांड अंतरी, याच्यामध्ये गोड म्हणायचे. ते एकाने मला हात धरून त्या भवानी आईकडे नेलं. आई भवानी थोर जाणून तुझ म्या उपासिले ओ. पुढं काय? हाती परडी घेऊन तिने मज भिकेशी लाविले ओ. खुळा पांगळा करून आपणा जवळी बैसविले ओ. उद्वास्तुचे भरे फिरे गरगरे भूत संचरे मज व्यर्थ शिण वाटला. आणि मज व्यर्थ शिण वाटला तुझ म्या फुलवरा बांधिला. आई भवानी भैरोबाकडे गेली, खंडोबाकडे गेले मी. तुकोबाराय म्हणतात हे सर्व फिरून आलो, पण माझं समाधान झालं नाही. मला जे पाहिजे ते सांगणारा अधिक भेटला नाही, म्हणून तुका म्हणे चिंता वाटे. कोण भेटे सांगेसा देव कृपा करील मज काय लाज राखील.
तुकोबाराला सांगणारा भेटलाच नाही का हे असंच ठेवता येत नाही. भेटला तुकोबारा, परात पर सोयरांग पुंडलिक बरांग, भेटला तुकोबारांना सांगणारा, आणि तुकोबारांना सांगणारा भेटला आणि त्यांचं समाधान झालं. जसा तुकोबारांना सांगणारा भेटला, जशी तुकोबाराची तळमळ होती भगवत भेटीची, देवाच्या कृपेविषयीची, तीच तळमळ आमच्याही अंतकरणामध्ये निर्माण होण्याकरता पूज्य प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी आमच्यावरही तशी कृपा करावी. आणि त्या भगवत भेटीची नाही भेट कदाचित आमच्या प्रारब्धात या जन्मात असेल नसेल कदाचित, पण शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुवा पोटी येईल दया, ती दया येऊ द्यावी. ती दया येऊ देण्यासाठी आपण आमच्या वतीनं भगवान परमात्म्याला प्रार्थना करावी, अशीच तळमळ, अशीच भावना आजच्या या प्रसंगी व्यक्त करतो. सेवा माझी संपलेली आहे. खूप मोठमोठी मंडळी, खरं म्हणजे या सर्व मंडळीच्या पुढं बोलण्याचा माझा पहिला प्रसंग आहे, पण चिंतन किती उच्च दर्जाचं झालं हे यांनी पाहावं, ते ठरवावं. पण माझं एकच होतं वासुदेव महाराज, की मी 8:30पर्यंत टिकू शकतो का, कसं शेवटाला नेतो, कसं तरी बरोबर 8:30पर्यंत शेवटाला नेलं. काय सांगितलं याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. मला चिंता होती, मला चिंता वाटे की 2 तास कसे शेवटाला जातील. पण पुढं बसलेले सद्गुरू आणि तेच तुमच्या रूपानं या ठिकाणी दिग्गज मंडळी यावं, यांच्या पुढं कसं बोलावं. आता पूज्य आदरणीय घुलेबाबा त्यांनी येऊ नये, पण ते रोजच यायला लागले ना, माझ्या दिवशी तरी यायला नाही पाहिजे. तर ते परत हे घड्याळ आणखी असं सारखं, त्याचं नाव आहे वॉच. वॉच म्हणजे लक्ष ठेवणे, वॉच म्हणजे घड्याळ. ठेवावं लक्ष, प्रश्नच नाही, ठेवलंच पाहिजे. तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडांग, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. गोड अभंग मनाचे नतुशिंग बाबा आमचे प्रवचनाच्या शेवटी, नाही का नाही बाबा, घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे, अनुतापाशी दुनियेव चढे, वैराग्य वाढे चढावडी, निळामणे वाढे भाव, संचरे स्वानुभव निजांगे. म्हणून तुमचं लक्ष असलंच पाहिजे का, कारण जोपर्यंत तुमचं लक्ष आहे तोपर्यंतच आम्हा सर्वांची वाटचाल कदाचित योग्य दिशेने आहे. तुम्ही ज्या दिवशी आमच्याकडे दुर्लक्ष कराल, आम्ही मातीत गेलो म्हणून समजा. कारण चुकलं जर काही असेल तर ते तुम्ही आम्हाला सांगावं, आणि तुम्ही सांगता. मी शमदमा वैरी हरी झाला असंच म्हणायचो. म्हटलं बुवांच्या पाठीमागं आम्ही लाईनला दिंडीला, आता त्यांच्या पाठीमागं चालतोय आम्ही, लगेच मागं काय म्हटले, काय मी ओळखलं काहीतरी चुकलं आपलं. मी म्हटलं शमदमा वैरी, वैरी नाही म्हणे ते वरी. जवळजवळ याला 15 वर्ष झाली, तेव्हापासून दुरुस्त झालं. आता शमदमा वरी असं म्हणतोय. तेव्हा माझं सांगण्याचा उद्देश असा की सर्व थोर संत मंडळी जे असतात यांचं लक्ष आपल्याकडे असलं पाहिजे. ते कायमचं लक्ष राहण्यासाठी आमच्याकडून या सर्व थोर संत सज्जनाची, वारकरी शिक्षण संस्थेतल्या सर्व गुरुजनांची सेवा घडो. आणि एकच प्रार्थना अत्यंत महत्त्वाची, मनापासून प्रार्थना करतो की शक्यतो देवा आमची लायकी नसेल, सद्गुरू जो महाराजांना प्रार्थना आहे, विनंती आहे, लायकी नसेल तरीही मनुष्य जन्मच द्या. पण कशासाठी हे महत्त्वाचं, मनुष्य बनवा, माणूस बनवा. आणि आता हे आयुष्य संपलं तरी परत जन्माला घाला आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या पाठाला बसू द्या, या सज्जनांच्या पुढं बसू द्या. का, कारण यांच्याकडं भजन आहे, यांच्याकडं साधन आहे, यांच्याकडं भजन आहे. अख्खा भारत फिरा तुम्ही, भजन नाही कुठं. भजन फक्त महाराष्ट्रातच. किती उच्च दर्जाचं भजन आहे ते. अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याला सुद्धा काष्टा फिटेपर्यंत नाचायला लावणारं भजन आहे. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. आणि म्हणून अशा सर्व थोर संत महात्म्यांच्या उपस्थितीत जी काही तोडकी मोडकी सेवा त्यांच्या पुढं मी बोललो, जे काही बोललं गेलं माझ्याकडून, ते बऱ्यापैकी चुकीचंच आहे असं माझा निश्चय ठाम आहे. पण तरीही तुम्ही वडिलाच्या अंतकरणानं, आईच्या अंतकरणानं
तास दीड तासापासून जे काही बडबड केली ती गोड करून घेतली आणि म्हणून तुम्हा सर्व संतांच्या चरणावर पुनश्च एक वेळ आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या पूज्य प्रातस्मरणीय जोग महाराजांपासून पर्यंतच्या आजच्या सर्व गुरुवर्यांना साष्टांग प्रणिपात करतो, दंडवत करतो, नमस्कार करतो. पुनश्च एक वेळ सर्वांचं दर्शन घेतो, सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर खाली बसा, आरती व्हायची, आरती व्हायची. खाली बसा, खाली बसा. आरती होईपर्यंत कोणी उठू नका. बसा खाली, खाली बसा, खाली. माऊली पंकज महाराज आणि इंगळे महाराज. तुका म्हणे चिंता वाटे, 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 तुका म्हणे चिंता वाटे. कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगे सा, कृपा करील माझा, देवा कृपा करील माझा. कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगे सा, देवा कृपा करील माझा, देवा कृपा करील माझा. काय लाज राखील, काय लाज राखील, काय लाज राखील, राखील, काय लाज